चांगलंच आहे, म्हणजे विशेष आहे, कौतुक करण्यासारखं आहे की इतक्या वृद्ध लोकांना तुम्ही सांभाळताय आणि चांगली सेवा करताय. तुम्ही स्वतः कुठं जात नाही, सर जात नाहीत कुठं. आजच्या समाजाची महत्त्वाची गरज आहे की आजकाल सगळे सर्विसला जातात, बाकीचे वयस्कर माणसं घरीच राहतात, त्यांच्याकडे देखभालीला कोणी एवढं लक्ष देत नाही. त्या लोकांना सांभाळणं हे फार मोठं पुण्याचं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांचे चेहरे हसरे आहेत, म्हणजे एक जण म्हणजे सगळे समाधान आहे. सगळ्यांचे चेहरे टवटवीत वाटतात आणि सगळे आनंदी वाटले. बरं वाटलं, आम्हाला आनंद वाटला. मला काय वाटलं, मला तर हे वाटून इतकं मनातून हे आलंय की सांभाळतात तुम्ही इतकं मोठं हे, म्हणजे हे सोपी गोष्ट नाही इतक्या जणांना सांभाळायचं. घरात एक म्हातारं माणूस असतं तर ते सांभाळायचं मुश्किल होतं. आज तुम्ही इतक्या जणांना सांभाळतात किंवा त्यांच्या मनासारखं त्यांना, आज त्यांचे चेहरे वगैरे बघा, त्यांना एकदम समाधानी येते मनाने. असं सांभाळता म्हणून वरच्या मनाने नाही, जे अंतःकरणाने जे तुम्ही त्यांना त्यांची जी सेवा करता त्याच्यापासून ते सगळं बघून किंवा हे त्यांचं जेवण म्हणा, हे म्हणा किंवा काही असं नाही. एकदम आजचं जेवण मी बघितलं तर एकदम व्यवस्थिशीर सगळं जेवण, वाढणं म्हणा, चपाती नाही तर कुणी अशा कच्च्या बी करून देतात, पण तुम्ही एकदम मस्त हे सगळं बघून खूप आनंद वाटला. असंच पुढे तुम्ही करा सेवा आणि थोडं बहुत आम्हाला बी काही लाभ मिळाला तर आम्ही असं येऊ, नक्कीच लाभ घेऊ आम्ही पण. आम्हाला आमच्यासारखी सेवा द्या. हो. आम्ही इथे वृद्धाश्रमात भेट द्यायला आलो व येथील सर्व माणसांना बघून फार आनंद वाटला व येथील कार्यकर्ते भड आणि अर्चनाताई यांनी फार मदत करत आहे. ते आम्हाला बघून फार सेवा करत आहे, ते आम्हाला बघून फार आनंद वाटला. असंच पुढे पण असंच कार्य तुमचे चालू राहावे. धन्यवाद.